सलाम नमस्ते. लेखिका सुधा मूर्ती. प्रस्तुती एस.जी. पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सिन्नर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. शेख मोहम्मद एक छोटासा दुकानदार. तो वह्यांची विक्री करायचा आणि त्याची बहीण जुबेदा ही उत्तम शिवणकाम करायची. अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्याच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण मोहम्मद शेख आणि त्याच्या घरच्यांमध्ये ठायी ठायी दिसून येतात. एकदा शेख मोहम्मद मॅडमच्या ऑफिसमध्ये गेला. काही कामानिमित्तच. मॅडम आत येऊ? हा ये शेख, आते. ही घे मिठाई. नको मॅडम, मला मिठाई नको. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावं म्हटलं. घरात लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांना त्याची जास्त गोडी. तुला किती मुलं आहेत शेख? मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाजी पण माझ्याकडेच असते. का बरं? तुझी भाजी तुझ्याकडे का असते? मॅडम, माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवण्याचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे मॅडम. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही अगदी समाधानी आहोत. समाधान हा शब्द ऐकून मॅडमला खूप बरं वाटलं, कारण हा समाधान शब्द फारच दुर्मिळ होत चालला आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मॅडमला फोन गेला. का बरं शेख? मॅडम, काही खास कारण? ह्या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्स मध्ये देऊ शकाल का? कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे. निश्चितच ऑपरेशनचा खर्च शेखला परवडणारा नव्हता. त्यावर मॅडम लागलीच आपल्या ऑफिसात जाते आणि चेक तयार करून देते. मॅडमचे फाउंडेशन नेहमीच दुःखामध्ये असणाऱ्या लोकांना नेहमीच मदतीचा हात देत असते. सर्व कागदांची पूर्तता केल्यानंतर मॅडम शेखला फोन करते आणि फोनवर विचारते, शेख, मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशांची काही व्यवस्था केली आहेस का तू? एवढं तरी परवडतंय. पण मॅडम, शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलं? आम्ही नसती का मदत केली तुला? शिवाय जास्त बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. हे उत्तर ऐकून मॅडमचं मन हेलावलं. जास्त काही न बोलता मॅडमनी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं आणि पुढे बोलण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या दिवशी सगळी कागदपत्रे घेऊन तो ऑफिसात आला आणि थोडा वेळ थांबला आणि सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि मॅडमने 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अक्षरशः गगनात मावत नव्हता. त्यावर मग तो मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात आपलं माणूस समजून मदतीत धावून आला आहात. सलाम तुम्हाला. जुबेदाचे ऑपरेशन होते आणि खूप दिवसांनी शेख आणि एक 4 वर्षाची मुलगी मॅडमच्या ऑफिसात येते. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. त्यावर मॅडम म्हणते, काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यांपूर्वीच जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली, पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला घेऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची, पण अल्लाहनं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय, ही तबस्सुम. त्या अनाथ मुलीला पाहून मॅडमला खूप वाईट वाटतं. बेटी, मॅडम को सलाम करो. जुबेदाची मुलगी मॅडमला सलाम करते. शेख आपल्या हातातील पाकिट मॅडमकडे देतो. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. जुबेदाने पाठवले.
मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी हं. लिफाफ्यात 3,000 रुपये होते. मॅडम, तुम्ही 50,000 रुपये दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती मला म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमला परत करू, निदान तुमच्या कोणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. शेखचे हे वाक्य ऐकून मॅडमच्या डोळ्यात पाणी आले. मॅडमने जुबेदाला कधीही भेटली नव्हती, पण दुसऱ्यांविषयीची तिच्या मनातली ही कळकळ पाहून मॅडम अगदी थक्क झाली. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करूनसुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं ह्या जगात विरळच. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म कशाचा संबंध नसतो. यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. धन्यवाद.